ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जळगावमध्ये युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाही। शिंदेचे आमदार किशोर पाटलांची भाजपवर आगपाखड, तर महायुतीच्या 1 वर्षाच्या काळामध्ये एक फुटकी कवडीही आमदारांना मिळाली नसल्याचा दावा। किशोर पाटलांचा राग योग्य, भाजपनं माझ्या मतदारसंघामध्ये चांगलं काम केलं, पण किशोर पाटलांच्या मतदारसंघामध्ये काम केलं नाही। किशोर पाटलांच्या वक्तव्याला गुलाबराव पाटलांचाही दुजोरा। महापालिकेमध्ये आमचा महापौर होऊ दे, मागाठाणेमधील मालवणी महोत्सवात उद्धव ठाकरेंचं गारहाण। मुख्यमंत्री फडणवीस बिहार दौऱ्यावर, फडणवीसांच्या आज बिहारमध्ये 6 प्रचार सभा होणार। ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा, दुबार मतदारांना फोडून काढा मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंचा इशारा, दुबार मतदार याद्यांचा गठ्ठाच दाखवला। प्रक्षोभक विधानं करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न, दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरे बंधूंच्या विधानानंतर अमित साटम यांची टीका। आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा मोहीम, अमित साटम यांचा मुंबईकरांशी संवाद, कुणीही एकत्र आलं तरी त्याला महत्त्व नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया। विरोधकांनी काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल, परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका, आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? गृह विभाग मंत्रालयामधून नाही तर भाजपच्या कार्यालयामधून चालतो का ही शंका, रोहित पवारांचं ट्विट, तर भाजपच्या मुकमोर्चाला परवानगी होती का? संदीप देशपांडेंचा सवाल। MCA निवडणुकीमध्ये शेलारांना स्थान न मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात आहेत, सामनामध्ये दावा, शेलार पवारांशी युतीमध्ये निवडणूक लढण्यासाठी प्रचंड आग्रही। केंद्रीय पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये येणार, राज्यातील अतिवृष्टी बाधित नुकसानाची पाहणी करणार। रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे API अमोल वाघमारेंचा गुन्हे शाखेनं जबाब नोंदवला, गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, मात्र परिस्थिती पाहून गोळीबार केल्याचा वाघमारेंचा जबाब। अजित पवार ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष तर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, मोहोळांची प्रतिक्रिया। अजित पवार आणि मोहोळांमध्ये अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेणार, सूत्रांची माहिती। पंढरपुरात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा, तर आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल, आगामी निवडणुकीसाठी शिंदेंना विठ्ठल शक्ती देईल, लता शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक, शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन, आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसार जागा द्या, आगामी निवडणुकांवर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार, अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते। पलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये SIT तपास करणार, महिला IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात SIT स्थापन, तत्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। पुण्यामधील गणेश काळे हत्या प्रकरणामध्ये 4घांना अटक, 6 गोळ्या झाडत कोयत्यानं वारही केले, थरार CCTVत कैद, आंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या। कुख्यात गँगला शस्त्र पुरवठा केल्याप्रकरणी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक, सिकंदरनं कोल्हापुरात काही शस्त्र विकली का तपास होणार, तर हिंदकेसरीमध्ये सहभाग घेता येऊ नये म्हणून गोवलं जात आहे, सिकंदरच्या वडिलांचा आरोप। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर CSMT ते विद्याविहार, तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक। नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज, तर नोव्हेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये अधिक राहण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं शेतामध्ये पाणी साचलं, कापसासह इतर पिकं पाण्याखाली, तर बुलडाण्यातही ढगफुटी सदृश्य पाऊस, नदी नाल्यांना पूर। श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून इस्रो आज सर्वाधिक वजनाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार, विशेष करून हा उपग्रह भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आलाय। महिला एकदिवसीय विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला, क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार, नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर सामना रंगणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।